60 कोटीपैकी 10 कोटी जर खर्च होतात काय असंच मला आता शंका वाटा लागले। दादा पुढच्या वेळी निधी आणताना आम्ही काय तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून, पण हाय पैशाचं राजकारण आहे। खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले आहे। ऐन वेळेत असं झालं, वातावरण चांगलं वाटत होतं, नुरा कुस्ती होणार होती, ऐन वेळेला इलेक्शन लागली आणि रोहित दादांनी निर्णय घेतला, खाली कळवला, तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली। म्हणून हिथून तिथून गोळा करून उसनं पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला। मताला पैसे, नेत्याला पैसे, कार्यकर्त्याला पैसे, दारूच्या बाटल्या, पार्ट्या सगळं करून बघितलं, पण मोठ्या फरकाने पराभव झाला। या मतदारसंघात जिथं विधानसभेची बाप खासदार पोरगा आमदार होणार स्वप्न बघत होती, त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण झाली। आता एवढ्या लोकांकडनं उसनं पासनं आणलेत, ती लोक आता घरी येऊन त्यांना त्रास द्यायला लागले। त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे। जास्त वेळ घरी थांबता येत नाही, घरी थांबलं तर लोक पैसे मागायला येतात, म्हणून कवठेमंकाळला यायचं म्हणजे तुमच्या कवठेमंकाळकरांच्या करातनं इतर गोष्टीतनं निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा, या हेतूने ते या ठिकाणी आले। आता कालची घटना घडली, काय दुर्दैवी गोष्ट आहे। काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे, अजूनही चालू आहे, आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातनं तक्रार येते। आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या, अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही। हे स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी असले घाणेरडी लोक पदावर जातात, ती लोक या अट्रॉसिटीचा गैरवापर करायला लागले। बाळासाहेब पाटलासारख्या कार्यकर्त्यावर, दादासाहेब कोळेकर सारख्या कार्यकर्त्यावर, अयाजभाई मुल्ला सारख्या कार्यकर्त्यावर हा जो गैरवापर चाललेला आहे, हा गैरवापर भाजपची लोक कसं शांतपणे का बसून पाहतात। अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो, आज आपल्या निषेधाची सभा आहे, ह्या घटनेचा आपण निषेध करतोय। हा घाणेरडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र आलो। हा घाणेरडा विचार हा ह्या विधानसभेतनं सुद्धा कायमचा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी राबावं लागणार आहे। विधानसभा झाल्यावर पुन्हा स्वतःच नगरपंचायतीच्या उमेदवाराला घेऊन उभारतात का काय अशी मलाही शंका वाटत। त्यामुळे ह्या वेळेला निवडणुकी विधानसभेच्याच चांगली फटकार तुम्ही त्या लोकांना द्यावी, जेणेकरून आपल्या सांगलीच्या सुसंस्कृत लोकांना पुन्हा एक जाती धर्माच्या दुहीतून व राजकीय कुरघुडीमधून अपघातानं झालेला हा विशाल पाटील खासदार आहे। त्याच्या बाबतीमध्ये बोलभांड म्हणून ज्याला खासदार म्हणू, बोलून भांडणं लावणे, एवढाच उद्योग ह्या विशाल पाटलाला जमलेला आहे। रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असं हा विशाल सरडा या जिल्ह्यामध्ये काम करतोय। तासगावमध्ये पहिल्यांदा अजितरावांच्या कार्यक्रमामध्ये गेले, तिथं अजितरावांना पाठिंबा दिला। 4 दिवसानंतर रोहित पाटलांच्या कार्यक्रमात गेले, तिथं रोहित पाटलांना पाठिंबा दिला। खानापूर आटपाडीमध्ये सुहास पाटील, वैभवदादा यांच्या एकमेकाला तिथं सपोर्ट देण्याची भूमिका घेतली। जतला विलासराव जगताप की विक्रम सावंत, सांगलीमध्ये जयश्री वहिनी आणि पृथ्वीराज पाटील, या सगळ्या मतदारसंघामध्ये भांडणं लावणे आणि अतिशय इनमॅच्युअर्ड, ज्याला आपण अपरिपक्व असा खासदार आपल्याला या निमित्तानं दिसतोय। गेल्या
4 महिन्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या भूमिका बदलल्या. काही ठिकाणी जातात आणि वेगवेगळ्या नेत्यांना तुम्ही विधानसभेला तयार राहा अशा कुरघुडीच्या भूमिका निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळतात. विश्वजित कदमांना नेता म्हणायचं आणि त्यांना गुप्त कारस्थानं करून, छुपी कारस्थानं करून अडचणीत आणायचं, हाही उद्योग आपण पाहतोय. एक म्हण आहे, दुसऱ्याच्या लग्नात नाचणारा माणूस बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, अशी त्यांची ख्याती झालेली आपण पाहतोय. दुसऱ्याच्या स्टेजवर जायचं, दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये जायचं आणि अतिशय बेताल आणि अपरिपक्व अशी भाषणं करायची. संसदेमध्ये बोलबच्चनगिरी करणे आणि तेच व्हिडिओ लोकांच्यामध्ये फिरवणे, याच्यानं काम होत नाही. माझं विशाल पाटलांना जाहीर आव्हान आहे की तुमच्या घरामध्ये 35-40 वर्ष सत्ता होती आणि माझी 10 वर्ष मला जनतेने दिलेली. एका स्टेजवर या आणि या जिल्ह्यातल्या जनतेला, राज्यातल्या जनतेला कुणाच्या काळामध्ये किती पैसे आले आणि काय काय विकास झाला हे एकदा जनतेला सांगूया. ज्यांनी सहकारी संस्था मोडल्या, भ्रष्टाचार केला, सभासद आणि शेतकरी देशोधडीला लावले, त्या सगळ्या संस्था, वसंतदादा कारखाना असेल, वसंतदादा जिल्हा दूध संघ असेल, सोनी कारखाना असेल, वसंतदादा मका प्रकल्प असेल, प्रकाश ॲग्रो असेल आणि माधवनगर कॉटन मिलच्या कामगारांचे 50 लाख रुपये घेऊन कुणाकुणाला तुम्ही देशोधडीला लावलं, हेही या निमित्तानं उद्याच्या काळामध्ये आता मला जनतेसमोर मांडावं लागेल. यापुढं जर तुमची बेताल आणि भंपक वक्तव्य थांबली नाहीत, मी तुम्हाला इशारा देतोय, त्याचे राजकीय आणि सगळे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कवठे मंकाळच्या घटनेमध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी पाहिला. एवढं घाणेरडं राजकारण करण्याची पद्धत अलीकडच्या ह्या पिढीमध्ये निर्माण झालेली पाहतोय. वास्तविक पाहता त्याच दिवशी सकाळी तो विषय संपला होता. आदल्या दिवशी माझ्या पियेला, दलित समाजाच्या मुलाला मारहाण केली होती म्हणून मी विचारलं. थोडी उद्धट भाषा आल्यामुळं तो प्रकार तिथल्या तिथं पुन्हा त्यांनी संपवून घेतला. पण पुन्हा 100भर लोकांना बरोबर घेतलं, पोलीस स्टेशनसमोर ठिया दाखवलं, त्यामध्ये आपल्या आईला आमदार असताना आणलं आणि पेपरला किंवा TV चॅनलवर कशी न्यूज होईल एवढं घाणेरडं राजकारण करण्याची पद्धत आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी निषेध मोर्चा काढायचा होता, निषेध सभा घ्यायची होती. 100 माणसं गोळा झाली नाहीत, प्रत्येक गावात 4-4 गाड्या पाठवून दिल्या होत्या. आणि अशा अवस्थेमध्ये सामान्य जनतेला संजय पाटील काय हे माहीत असल्यामुळं कुणीही रिस्पॉन्स दिला नाही आणि 100 माणसांच्या आत आपणाला त्या ठिकाणी सभा करावी लागली. आणि त्या सभेमध्ये विशाल पाटील आणि तुम्ही ज्या भाषा वापरल्या, माझं म्हणणं एवढंच आहे की उपकाराची फेड अपकारानं करणे याला ऐसान फरामोशी म्हणतात आणि ती आपली दिसून आली. ही या निमित्तानं मला ही गोष्ट निश्चितपणानं व्यक्त करायची आहे. सकाळी 11 वाजता आयाज मुल्लांनी या सगळ्या गोष्टी केल्या, त्याला पुन्हा दबाव आणला, माणसं पाठवली, त्या ठिकाणी बसवायला लावलं. सकाळी 11 वाजता त्यांनी कोर्टामध्ये ॲफिडेविट घातलं होतं आणि पुन्हा राजकारणासाठी त्याला तिथं स्टेजवर आणून बसवलं. हे एवढ्या घाणेरड्या गोष्टी तुमच्याकडनं सुरू आहेत. सहानुभूती आणि भावना याच्या जीवावरचं राजकारण करण्याची पद्धत हे आता बंद करा. तालुक्यातली, जिल्ह्यातली जनता खुळी करायचा धंदा आता बंद करा. खुळं करून राजकारणामध्ये माणसांना फार काळ राजकारण करता येत नाही हे जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या जनतेनं निश्चितपणानं दाखवण्याची भूमिका उद्याच्या काळामध्ये दिसेल. एवढाच इशारा या निमित्तानं दोघांनाही देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.